पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी, मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. शिवसेनेचे गाव जिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक अभियान जोरात. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार गायकवाडांच्या हस्ते शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. बुलढाणा जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक अभियान राबवले जात आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते भाजपासह विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होत आहे. नुकताच या पक्षप्रवेश सोहळ्याचा चौथा टप्पा चिखली येथे पार पडला. यामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हे होत असलेले प्रवेश शिवसेना पक्षाला बळकटी देणारे ठरणार असून जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक समीकरणे देखील बदलली जाणार आहे. काम करण्यासाठी इच्छुक आहे त्यांचा सुद्धा आपण मान सन्मान केला पाहिजे, आपला सन्मान घेतला पाहिजे. आणि या शिवसेनेला पण त्यावेळेस बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचा झंझावात, आशाताई ढोरे यांचा सत्कार दोन एकच नाही करतील अशी मी त्यांना विनंती. गडबड न करता, गोंधळ न करता या ठिकाणी ज्या वेळेला शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी हा भगवा ध्वज आपल्या खांद्यावर दिला. हा भगवा साधा सुद्धा नाहीये. हा भगवा ध्वज प्रभू रामचंद्राने हाच भगवा ध्वज घेऊन रावणांचा राक्षांचा वध केला. पुढच्या काळामध्ये महाभारतामध्ये अर्जुनाने आपल्या रथावर हा भगवा लावला, ज्याच्यावर साक्षात बजरंग बली विराजमान होते. आणि ते महाभारताचं युद्ध लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा कार्यकर्ता आहे. लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारा कार्यकर्ता जर कोणत्या पक्षामध्ये असेल तर तो आपल्या शिवसेनेमध्ये आहे. आणि म्हणून शिवसेनेबद्दल लोकांना अट्रॅक्शन, लोकांना शिवसेना त्याच्यामुळे त्या ठिकाणी आवडते. आणि म्हणून आज या ठिकाणी जवळपास 500 लोकांच्या प्रवेशाची यादी आज या ठिकाणी आपल्याजवळ आलेली आहे. आज आपण त्या सगळ्यांचे प्रवेश घेणार आहोत. पण अजूनही अनेक लोक बाकी आहेत. अनेक लोकांशी आपला संपर्क झाला नसेल. आपापल्या गावात जाऊन इतर पक्षातल्या लोकांशी संपर्क करा. पुन्हा त्यांना आपल्या शिवसेना, आपल्या एकनाथराव शिंदे साहेबांच्या योजना, त्यांचं ते सगळ्या गोष्टी आपण ज्या भाषणामध्ये ऐकल्यात त्या तुम्ही त्यांना सांगा.